सूरज डोंगरे यांचा सन्मान सुरेश जुले यांच्या शुभ हस्ते केला जाईल. दीपक नामदेव धुले आपण व्यासपीठावरती या. साईनाथ दादा, जनार्दन धुले आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. वाल्को कोंडिलकर आपण देखील यायचंय. चला आता मॅच कडे जाऊया. मॅच मेगा फायनल ग्रँड फिनाले फायनलची मॅच आपल्या समोर येते. श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8 आणि त्या पर्व 8ची ग्रँड फिनाले फायनल आपण पाहताय. दोन टीम मैदानाच्या आतमध्ये रेडी झाल्यात. एकीकडे तुम्ही पाहताय आंबोट टीम जी पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाली होती. सेकंड दिवसामध्ये त्यांनी धुलेवाडी टीमला सेमीफायनलमध्ये परास्त करून ते फायनलमध्ये दाखल झाले. आणि कालच्या दिवस हरचंद्रजी माजी उपसरपंच हरचंद्रजी जोशी यांच्याकडून रुपेश बोडके यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅच झाल्यानंतर ते घ्या. सर आहेत तिथे, त्यांना देऊन टाका. आपल्या शुभ हस्ते ते कॅश प्राइज द्या. दोन टीम मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हेदवली संघ जो क्वालिफाय झाला होता आणि आता मात्र सेमीफायनलमध्ये आजच्या दिवसामध्ये जो क्वालिफाय झाला होता काड्याच्या पाड्या टीमला शेवटच्या बॉलवरती मात्र परास्त केलं. तर 2 धावसंख्येनं पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर वाईड यॉर्कर टाकलाय. सागर स्ट्रायकिंग एंडवरती आहे. पहिला बॉल डॉट बॉल केला. मॅच 2 ओव्हरची आहे. 2 षटकांचे ग्रँड फिनाले मेगा फायनलची मॅच. मेगा फायनलचा थरार श्रद्धांजली चषक 2025 आपण पाहता. वेळ जास्त घेऊ नका. 2 ओव्हरची मॅच आहे. कालोख लगेच पडतो आणि बॉल देखील लगेच काळा देखील होतोय. त्याच्यामुळे तुम्हाला बॉल दिसणार नाही म्हणून हो चांगला बॉल. आणखीन एक वेगवान नितेश गोलंदाजी मार्कवरती आहे. बंटी सर आपण पाहताय ज्या नितेशनं या स्पर्धेमध्ये इतकी जबरदस्त कामगिरी केली आहे ना. ॲज अ बॅट्समन ॲज अ बॉलर कमालीची कामगिरी केली आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि त्याच नितेशनं सागरला इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. 2 चेंडू निर्धाव फेकले. तिसरा बॉल घेऊन निघाला. हो ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय. चॉप केला परंतु तिथे मिळेल फक्त सिंगलच. एकापेक्षा जास्त मिळणारच नाही. एक सिंगल आली आहे. सिंगल आल्यानंतर अकाउंट ओपन झाले. स्ट्राईक रोटेशन झाले. लेफ्टी बॅटर मागच्या मॅचचा हिरो 10 बॉलमध्ये 31 बनवणारा प्रसाद ऑन स्ट्राईक आहे. पांडुरंग जयराम धुले आपण या व्यासपीठावरती यायचं आपलं देखील सहर्ष स्वागत. या लगेच आपलं सहर्ष स्वागत असेल. 3 बॉलमध्ये फक्त एक सिंगल आली आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. जलदगतीचं क्रिकेट आहे. धावा अगदी झटपट बनवाव्या लागतील तरच मॅच तुमच्यासाठी आहे. मेगा फायनलची आकर्षक चमचमणारी ट्रॉफी तुमच्यासाठी आहे. ती ट्रॉफी तुमची वाट पाहती आहे. कोणता संघ या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8मध्ये आता चला नारायण पांडुरंग धुले आपण देखील यायचं आपलं देखील सहर्ष स्वागत. तदनंतर अनंता बालू धुले पंच इथे सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. बाउन्सर अतिरिक्त बाउन्स घेतलाय. बॉल सरळ डोक्याच्या वरून निघून गेला. पंचांनी 1 बाउन्स देखील या ठिकाणी दिला. म्हणजे नेक्स्ट बॉल तुम्ही अशा पद्धतीचा फेकू शकत नाही. इथून व्हाईटची एक धाव येईल. धावफलक जाऊन पोहोचेल. 2 बॉल झाले 3 ऑन स्ट्राईक आपण पाहताय. प्रसादसाठी हा बॉल हाईट फॅक्टर आहे. हाईट फॅक्टर आहे. या बॉलवरची हाईट आहे. बरोबर पायावरती पाडवरती चेंडू आदलला. तिथून मात्र धाव मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. भरपूर चांगली गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला आपण पाहताय. ती गोलंदाज नितेशची हो फुल टॉसच दिलाय आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल सीमा पार. चौकार षटकार.
6 धावा आल्यात. 6 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 वरती. बॉल आतापर्यंत झाले ते या षटकातील 5 धावा आल्यात त्या 8. दीपकजी बालके साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. निखिल जोशी, मयूर जोशी, आपलं देखील सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 8. पुंडलिक महादू धुले. हो, चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. एक षटकार आला होता तो देखील फुल टॉस बॉलवरती आणि त्याच्यानंतर मात्र 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलक्यावरती 8 आल्यात. 8 धावा धाव फलक्यावरती आहेत. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. हो, बरोबर लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी केली जाते. पूर्णपणे फलंदाजांपासून अगदी दूर ठेवण्यात आलेत आणि पडल्यानंतर बॉल अगदी बाहेरच्या बाजूने देखील निघतोय. म्हणजेच काय ते डॉट बॉलच पाहायला मिळतोय. हेदवली सावले येथील सगळे जे काही आमचे वरिष्ठ प्रतिष्ठित ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. जर कुणाचं चुकून नाव राहिलं असेल घेण्याचं, कारण की एवढी क्राऊड आहे आता मैदानावरती, तर एखाद्याचं नाव चुकून राहिलं असेल तर स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदा ती दिलगिरी व्यक्त करतो. आणि कोणीही पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाल्याशिवाय आपण इथून जायचं नाही आहे. पंचांकडे अपील केली जाते. परंतु इथे लेग बायची 1 धाव इथून कंप्लीट केली जाईल. 1 धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचते ते मात्र 9 वरती. 9 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाज रोशन आपण पाहताय. पहिला बॉल रोशनने इथून निर्धाव फेकला. मदन मोहन सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण देखील यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. अरविंद गोविंद धुले, आपलं देखील सहर्ष स्वागत. सोडून दिलाय बॉलला. तिथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. इथून एक्स्ट्राची धाव येईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10. 10 धावा धाव फलकावरती आहेत. 2 ओव्हरची मॅच आहे. अगदी झटपट क्रिकेट आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. जलद गतीचं क्रिकेट आहे. त्याच्यामुळे आता 10 धावा इथून धाव फलकावरती आहेत. इथून आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रन्स त्या खऱ्या अर्थानं आपण पाहताय खाड्याच्या पाड्यात टीमला देखील बऱ्याचशा त्रासदायक ठरल्या. आता मात्र आंबोट टीम देखील त्याच मार्गाने चालली आहे. 2 एक्स्ट्रा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. पहिल्या बॉलवरती लेग बाय आली. हो, फुलटॉसच दिलाय आणि इथून पंचांनी देखील नो बॉलचा इशारा दिलाय. डीपमध्ये बॉल चाललाय. दुसरीचा कॉल आणि 2 धावा इथून कंप्लीटच होतील. 9+2 अशा 3 धावा धावफलकावरती ॲड होतील आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 14. आर्मी रिटायर्ड मदन मोहन सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चौदा धावा धावफलकावरती आल्यात. 9+2 खराब कामगिरी आपण पाहता रोशनच्या माध्यमातून. ओ, फ्रीटचा बॉल सरळ पाठवून दिलाय. वाड इज लॉंग ऑन सीमा पार. संधी मिळाली आहे. संधी प्राप्त झाली आहे आणि त्याच्यानंतर मात्र तिचं सोनं करत असताना टोकलाय षटकार. षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहता 20 वरती.
20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 मध्ये 14 वरती बॅटिंग करतात प्रसाद, 4 मध्ये 1 वरती बॅटिंग करतात सागर. एकंदरीत टीमची धावसंख्या 20. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. फ्रीडच्या बॉलवरती अगदी आपण पाहताय फटका दमदारच होता. हो, चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतोय. यावेळीची प्लॅनिंग थोडीशी चेंज होती. अगदी आपण पाहतो थोडासा पुढे ठेवला होता, तिथून मात्र टेक ऑफ केलाय बॉलनं, सरळ निघून गेलाय एस टी रक्षकाकडे आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. हे प्रयत्न खऱ्या अर्थानं राहिलेत रोशनचे, परंतु त्याच्यामध्ये त्याला मोठे फटके, परंतु इथे मिसहिट झालाय. बॉल हवेमध्ये, फिल्डर आलेत. ओ कॅच ड्रॉप. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22. डाऊन दी ग्राउंड फटका खेळायचा होता, उंच हवेमध्ये, एलिव्हेशन मिळालं नव्हतं. बरोबर आपण पाहतोय फिल्डर बॉल खाली आले होते, जज करत होते. हो, जजमेंट चुकलं, कॅच ड्रॉप झाली आणि तिथून 2 धावा देखील पाहायला मिळाल्या. कॅचेस विन द मॅचेस. हो, यावेळी पाठीमागे खेळायचा होता, परंतु इथून जर पाहायला गेलं तर बॅट अँड बॉलचा तो संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथून देखील आपण पाहतोय डॉट बॉलच पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 22. शेवटचा बॉल बाकी या षटकातील. 22 धावा धाव फलकावरती. 8 मध्ये 16 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. आपण पाहतोय प्रसाद. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात, त्या मात्र रोशनच्या विरोधामध्ये. शेवटचा बॉल. चला, मात लेफ्टी बॅटर आहे, थोडीशी फिल्डिंग सेट केली गेली आणि इथून आपण पाहताय पंचांनी लगेच नो बॉलचा इशारा दिलाय. आणि ते विकेट मात्र सॅक्रिफाईस होईल. फलंदाजी ते बाद. नो +1 चेक करायचंय का? ओके, पंचांना इथे थोडीशी शहानिशा करायची आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. टीव्ही अंपायर या ठिकाणी चेक करतील हा बॉल नो आहे की नाही. चला, नो बॉल. पंचांनी इथे नो बॉल दिला. बरोबर हाईट फॅक्टर या बॉलवरती पाहायला मिळाली. वेट साईड. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 24. 24 धावा धाव फलकावरती आहेत. फ्रीडचा बॉल असेल, गोलंदाज चेंज असेल. एक बॉलसाठी नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागेल, कारण की गोलंदाज इथून मात्र चेंज करण्यात येईल. 2 विमर आल्यानंतर खऱ्या अर्थानं गोलंदाज त्या ठिकाणी चेंज केला जातो. आता एक बॉलसाठी कोणता गोलंदाज असेल? 24 तर आल्यात. शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार, टार्गेट काय असणार ते डिसाईड करणारा हा शेवटचा बॉल. डॉट बॉल येणार, सिंगल येणार, डबल येणार, 3 येणार, 4 येणार की 6 येणार? ओ, फटका तर दमदारच आहे आणि बॉल सरळ सीमा पार चाललाय आणि शेवटच्या बॉलवरती आला षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 30. आता 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या मात्र 31. चला, लगेच या बाहेर, लगेच या बाहेर. तुम्हाला बॅटिंग करायची दुसऱ्या सत्रामध्ये, हे विसरू नका. चला, हेदवली टीम, आपण चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही देखील टाइमपास करू नका, लगेच चला मैदानाच्या आतमध्ये. 31 धावसंख्येचं टार्गेट आहे. 31. 31 धावा बनवायचे आहेत 12 बॉलमध्ये.
चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला फलंदाज देखील आलेत बघा. लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोशन आणि किशोर हे सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता 12 बॉलमध्ये धावा बनवायचे ते 31. शेवटचे निर्णायक 12 बॉल. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार. श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8वा आपण पाहताय. या पर्वाची मेगा फायनल ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सर फिल्डिंग लावा सर लगेच. ऑफिशियल आपण सची सूचना करा. टीम मीटिंग करू देऊ नका आणि आवाज बाहेरून कोणी देऊ नका प्लीज. प्लीज बाहेरून कोणी कॉलिंग करू नका. काय मित्रांनो, आपण क्रिकेट अगदी इथून पुढे देखील खेळणार आहोत. हां, दोन्ही टीम आपल्याच आहेत. काय एवढं जास्त काय फरक पडणार नाही आहे. तुमच्या दोन्ही टीमचा संघर्ष आणि दोन्ही टीमचा खेळ भरपूर चांगला राहिला आहे. त्याच्यामुळे तुमच्या मेहनतीच्या जोरावरती तुम्ही इथपर्यंत पोहोचलेत. आपण याच कारणासाठी 3 ओव्हरची मॅच खेळवली नाही, कारण की कोणाचंही नुकसान व्हायला नको. अजून भरपूर सारा उजेड आहे, त्याच्यामुळे जास्त काय वेळ होणार नाही. 2च ओव्हरची मॅच आहे. 12 बॉलमध्ये 30 धावसंख्येची गरज आहे. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला पुन्हा एकदा सूचना असेल की जो टाईम फिल्डिंग करत असताना आंबोट टीमनं घेतलाय तेवढाच टाईम घ्या. त्यांनी जलद गतीनं मॅच संपवली आहे, तुम्ही देखील तसंच करा. 12 बॉल 31. हो, इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. वाईड आलाय. +4 22चा एकंदरीत पंजा उघडलाय. हर्षनजी जोशी यांच्याकडून आंबोट टीमसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलाय. 500 रुपयाचं कॅश प्राईज आंबोट टीमसाठी आलाय हरिचंद्रजी जोशी साहेबांच्या माध्यमातून. आणि दोलीसाठी 1100. पंजा तर उघडलाय. हो, फुललेंचा बॉल समोरच्या दिशेनं फिल्डर आहेत. हो, इथून मात्र कंप्लीट होईल. रोशननं एक सिंगल घेतली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ते आपण पाहते 6. 1 बॉलचा खेळ आलाय. 6 धावा धाव फलकावरती. 12 मध्ये 31 बनवायचे आहेत. 30 धावा बनवल्यात. त्या बॅटिंग करत असताना इदवली टीमनं 31 धावसंख्येचं टार्गेट आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिला वाईट, त्याच्यावरती 4, त्यानंतर 1 सिंगल. हो, एज लागली पाठीमागे. फ्लाइंग स्लिपच्या मधून बॉल चाललाय. लॉंग स्टॉप सीमा पार. चौकार. लक फॅक्टर इथून ओपन झालेत आता खऱ्या अर्थानं आंबोट टीमचे देखील. कारण की जसा बॅटवरती बॉल येतोय, बॅटला बॉल लागो नाही लागो, तो सीमारेषेच्या पलीकडेच पाहायला मिळतोय. पहा किती वेळ होता फ्लाइंग स्लिपला. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे, तो झेल देखील करू शकला असता, परंतु अगदी दोघांची पोझिशन नव्हती. इथे पुन्हा एकदा चान्स बनलाय. हो, कॅच ड्रॉप. ड्राईव्ह जरूर मारली, परंतु हातापासून चेंडू बाहेर निघाला आणि तिथून देखील आपण पाहताय 1 सिंगल धाव कंप्लीट झाली. 11 धावा धाव फलकावरती आहेत. 9 बॉल 20. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. बॉल बॅटवरती ब्रश झाला, थोडंसं हाईट घेतली, किपरच्या हाताला लागून बॉल आणखीन वरती उडाला आणि तो चान्स होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय तो कॅच कॅरी करण्याचा, परंतु अगदी यष्टीरक्षकाने डाईव्ह लगावली आणि बाहेर पडला. हो, विथ द टर्न फटका चांगला केलाय. डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतायत आणि बॉल सरळ सीमा पार आला आणि इथून आणखीन 1 चौकार. 15 धावा धाव फलकावरती. मित्रांनो प्लीज आपण जल्लोष जरूर करा. आपल्याला जल्लोष करायचंच आहे, परंतु थोडंसं. धावसंख्या 15 आहेत. 8 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा फिल्डरनं किती चुकी केली आहे. बरोबर बॉल पडून हातामध्ये आला होता, परंतु तिथे हाताच्या बाजूने बॉल निघून गेला. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 15 आले. हो, इथे फटका लॉप केलाय. फिल्डर पासून दूर, बॉल सीमा पार. लॉंग ऑनला क्लिअर केलाय. ठोकला आणखीन 1 षटकार. धावसंख्या 15. किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भरत पांडुरंग राणे, रायगड जिल्हा अध्यक्ष
हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यायचं, आपलं सहर्ष स्वागत. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीसाठी पलटलेत परंतु रिव्हर्स फिरवलाय कारण की मिळेल फक्त सिंगलच. एक सिंगल आली आहे, सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 22. 6 बॉल 9, 22 धावा धावफलकावरती. 6 बॉलमध्ये 9 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे कारण की अजून 6 बॉल बाकी आहेत. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलचा हा जल्लोष पाहायला मिळतो आहे. आता इथून आपण पाहते 6-9, 6-9, 22 झाल्यात. 6 बॉल 9, शेवटचे 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. चला चला स्पीडअप. किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य सन्माननीय भरत पांडुरंग राणे रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून मंडळासाठी 1100 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. सोमजाई क्रिकेट संघ सावले यांच्यासाठी कॅश प्राईज. धावसंख्या जाऊन पोचले 22. 6 मध्ये बनवायचे 9, शेवटचे 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. समोर आपण पाहत आहे रोशन, ज्या रोशननं दमदार बॅटिंग केली आहे तो रोशन ऑन स्ट्राईक आहे. प्रसादजी मसने आपण व्यासपीठावरती या. इथे मात्र चान्स बनलाय गोलंदाजासाठी. ओ कॅच ड्रॉप. हो इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये कळायला मार्ग नाहीये. मेगा फायनलची मॅच आहे, इथून जर का पराजित झाला तर तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागेल. सगळ्या ज्या कॅचेस आहेत त्या अगदी आपण पाहताय कॅरी होणं फार गरजेचं होतं. ही देखील कॅच हातामध्येच पडली होती, तिला देखील खाली टाकलंय. हो इथे फटका सीमा रेषेच्या पलीकडे ठोकला षटकार. 6 धावा आल्यात. बघा आयोजक सांगतायत आपल्याला लास्ट वॉर्निंग आहे. आंबोट टीम आपल्याला लास्ट वॉर्निंग आहे. आपल्याला जल्लोष करायचे मित्रांनो, भरपूर जल्लोष करा, परंतु मॅच पहिले फिनिश होऊ द्या. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट आहे. 5 बॉलमध्ये 3 धावा हव्यात. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. 4 बॉल 2. स्कोर अपडेट नव्हता, तुमच्या मुलं तिकडे लक्ष गेलं. 4 मध्ये 2. हो इथून मात्र मॅच जिंकली आहे. ओके ओके सर, सर जाऊ शकता. आणि ते चॅम्पियन ठरलाय श्रद्धांजली चषक 2025 चा आंबोट संघ. गुड. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सावला येदोलीचे सगळे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक प्रतिष्ठित